खानदेशी शेवभाजी, बस नाम ही काफी है। ही डिश खानदेशातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे। कोणाला बरं सुचलं असेल हे हेवनली युनिक कॉम्बिनेशन? शेव, चमचमीत ग्रेव्ही आणि जोडीला कांदा, लिंबू आणि भाकरी। तर स्पायसी कोशन हाय असणारी, बोल्ड आणि तितक्याच अमेझिंग फ्लेवरचा पॉवर हाऊस असणारी शेवभाजी आज आपण बनवतोय। तर रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले आपण शेवभाजीचा मसाला करणार आहोत। त्याकरता मी एक लोखंडाची कढई घेतली आहे। गॅस चालू करूया। यात घालूया तेल। नुसतं तेल नाही, भरपूर सारं तेल। मीडियम लेवलला तेल तापवा, खूप जास्त गरम करू नका, कारण आपण यामध्ये सगळेचे सगळे खडे मसाले टाकणार आहोत। सुरुवात करूया धण्यांनी। अख्खे धणे घालते, जिरे, मिरे घालूया, दालचिनी घालूया, लवंग घालूया, स्टार अनीस किंवा चक्री फूल घालूया, मोठी इलायची, बडी इलायची घालूया, वेलची, हिरवी वेलची घालूया, जावित्री, जायफळाचं फूल, शहाजिरे, तमालपत्र तोडून घातलंय मी, बडीशेप घालतोय, तीळ घालूया, खसखस। सगळं नीट परतून घेऊ। जर तुम्हाला या स्टेजला वाटत असेल की तेल थोडंसं जास्त तापलंय तर गॅस बंद करून टाका, कारण आपल्याला मसाले अजिबात जाळायचे नाहीयेत। या स्टेजला टाकूया तिखट असलेल्या सुक्या मिरच्या। त्यानंतर ऍड करूया फक्त रंग देणाऱ्या काश्मीरी मिरच्या। मी त्याचा मिक्स करून घेऊ। शेवभाजी ट्रेडिशनली चांगली झणकेबाज असते, तिखट असते। जर तुम्हाला ह्यामध्ये जास्त मिरच्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता। मी मिक्स मेथड वापरलेली आहे। थोड्याशा कमी आणि थोड्याशा जास्त तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत। आता ह्यामध्ये ऍड करूया सुकं खोबरं किसलेलं। नीट मिक्स करून घेऊ आणि साधारणपणे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। चेक करून घ्या खोबरं कितपर्यंत झालेलं आहे। थोडंसं ब्राऊनसर टर्न व्हायला लागलं की आपण त्यामध्ये ऍड घालणार आहोत कांदा। आता यामध्ये घालूया उभा चिरलेला कांदा। मिक्स करून घेऊ। आता मंद गॅसवरती आपण हे व्यवस्थित आता परतून घेऊ। कांदा पण आपण मस्तपैकी थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे सगळं। ज्या स्टेजला वाटेल की छानपैकी सगळ्या गोष्टी असे छान ब्राऊन झालेल्या आहेत, तळल्या गेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत, त्यावेळेला आपण गॅस बंद करूयात। आता गॅस बंद करून टाकू आपण। हा मसाला आपण थोडासा थंड होऊ देऊ आणि आपल्याला मिक्सरमधनं ह्याची पण छान बारीक पेस्ट करायची आहे। थोडासा पाण्याचा वापर करायला लागेल। बाजारात शेवभाजीचा तयार पावडर मसाला पण मिळतो, पण ह्या पद्धतीने स्वतः खडे मसाले वापरून जर तुम्ही ही भाजी बनवली तर त्याची चव कित्येको पटीने भारी लागेल। तर आपलं ही पेस्ट वाटून तयार आहे। तुम्ही नोटीस कराल तर यामध्ये आपण आलं आणि लसूण वापरलेलं नाहीये, कारण माझ्या मते जर आलं आणि लसूण आपण ह्या पेस्टमध्ये वापरलं तर त्याचा फ्लेवर थोडासा कमी होतो। त्यामुळे आपण सेपरेटली आलं आणि लसूणची पेस्ट करणार आहोत। आता मिक्सरमध्ये घेऊया लसूण, घालूया त्यामध्ये आलं, थोडीशी एक्स्ट्रा झिंग ऍड करायला हिरवी मिरची, याची छान पेस्ट करून घेऊ। जर तुम्हाला वाटलं असेल की हे वाटा येत नाहीये तर यामध्ये थोडंसं तेल घालून हे वाटा, तर मस्त पेस्ट तयार होईल। एका पॅन मध्ये घेऊया आता तेल। तेल तापलं की ऍड करूया जिरं, घालूया मोहरी, घालूया हिंग। आता यामध्ये ऍड करूया मगाशी केलेली आलं लसणाची पेस्ट। नीट आपण हे परतून घेऊ। व्यवस्थित हे परतून घ्यायचे। लसणाचं जे कच्चेपणे आहे ते आपल्याला यामध्ये घालवायचे। त्या गरम मसाल्याच्या वाटणामध्ये आपण घालत नाही आहोत आलं लसूण, तर तुम्ही ही मेथड ट्राय करून बघा, कारण ह्या मेथड प्रमाणे आपण गेलो तर शेवभाजीला मस्त फ्लेवर येतो, कारण लसणाचा आणि आलं लसणाचा असा भारी फ्लेवर उठून येतो रादर। बाजूला ह्याने तेल सोडलं की ह्या स्टेजला घालूया मगाशी केलेलं वाटण। आता परत हे छान मिक्स करूया। नीट सगळं मिक्स करून घेऊया आपण।
आणि या स्टेजपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे, जोपर्यंत मसाला जो आहे पूर्णपणे शिजत नाही, त्याचा कच्चेपणा जात नाही. यामध्ये आपण सुकं खोबरं, खसखस आणि तिळाचा वापर केला आहे. हे तिघही पदार्थ या ग्रेव्हीला एक प्रकारचा सबस्टन्स देतात, एक प्रकारचा थिकनेस पण देतात आणि जे गरम मसाल्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर आहे ते थोडा सेटल डाऊन पण करतात. अंदाजे या ग्रेव्हीला पूर्णपणे त्याने तेल सोडेपर्यंत ना एक 10 ते 15 मिनिटं लागतात. आपल्याला एकदम शांततेने, पेशन्सने ही ग्रेव्ही व्यवस्थित नीट करायची आहे. तुम्ही बघाल तर यामध्ये आपण टोमॅटो किंवा काहीही असं आंबट काही टाकलेलं नाहीये. तर ट्रेडिशनली यामध्ये काही आंबट जात नाही, पण जर तुम्हाला आंबट फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही एखादा टोमॅटो टाकू शकता. आता आपला मसाला बाजूने छान तेल सोडू लागलेला आहे, असा स्पॅच्युलाला हलका पण लागू लागलेला आहे आणि आतमध्ये गोळा व्हायला लागलेला आहे. हा क्रायटेरिया आहे की चांगला मसाला आपला बऱ्यापैकी शिजला आहे. एक 15-20 सेकंदाने पूर्ण तयार होईल. कुठल्याही अशा टाईपच्या ग्रेव्हीच्या सब्जीमध्ये ना एकच गोष्ट महत्त्वाची असते की हा जो मसाला असतो तो खूप चांगला परतला गेला पाहिजे. जे मसाले असतात ते छान इन्फ्यूज झाले पाहिजे, कारण जर तसं नाही झालं तर असा मसाला ना कच्चा लागतो आणि ती मजा येत नाही. मसाला झालाय आपला छानपैकी तयार. चहू बाजूने याचं तेल सुटलेलं आहे, हलका हलका वाटायला लागलेला आहे. शेवभाजी ना थोडीशी तिखटच खातात, तर ह्या स्टेजला ना जर तुम्ही चेक करा की ह्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण कसं आहे आणि त्या अंदाजाने तुम्ही अजून ॲडिशनली तिखट पावडर ॲड करू शकता. मी आता थोडीशी ॲड करते काश्मीरी मिरची पावडर. घालूया काश्मीरी मिरची पावडर, किंचितशी हळद. छान मिक्स करायचं आहे आपल्याला परत एकदा. या स्टेजला यामध्ये घालूया पाणी, ढवळून घेऊ. या स्टेजला मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बाजूने तेल सुटायला लागतं. शेवभाजीची ग्रेव्ही असते ती थोडीशी पातळ असते, त्यामुळे आपण नंतर ती ग्रेव्ही पातळ पण करणार आहोत, पण या स्टेजला आपण थोडासा हा मसाला अजून परतणार आहोत. हळूहळू हळू पाणी घालत आपल्याला हा मसाला मुरवायचा आहे. आपण पहिल्यांदा पाणी टाकून झालेलं आहे, थोडंसं परतल्यानंतर पुन्हा पाणी टाकू. घालूया पाणी, परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सेम प्रोसेस रिपीट करू. पाणी घातल्यानंतर परत एकदा ह्याला उकळी यायला लागते. परत एकदा आपण 15 ते 20 सेकंद नीट हलवून घेऊ. हे 15 ते 20 सेकंद झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया मीठ. गिव्ह इट अ गुड स्टर करून घेऊ व्यवस्थित. परत एकदा लास्ट टाइम पाणी घालूया आपण, यावेळेला थोडंसं जास्त. परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊ, स्टर करू, उकळी येऊ देऊ. मिसळच्या रस्स्याप्रमाणे आपल्याला हा रस्सा जो आहे तो व्यवस्थित उकळायचा आहे. जसं मिसळमध्ये आपण उकळ काढतो त्याप्रमाणे. अर्थात मिसळच्या रस्स्या इतका हा पातळ नसतो, आपल्याला तो आटवायचा पण आहे, पण मेक शुअर की तुम्ही याला मस्तपैकी उकळी काढाल. ह्या लेवलला आपण डायरेक्टली शेव ॲड करू शकतो, पण मी सजेस्ट करेन की जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये रस्सा आणि शेव एकत्र करून सर्व करा. या स्टेजला आणून आपण गॅस बंद करूयात. शेवभाजीचा रस्सा आणि तुम्हाला थोडासा पातळ हवा असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता. शेवभाजीसाठी कायम गाठी शेवचा वापर करावा. बारीक शेव अजून घेऊ नये, तर ती घेतली तर ती भाजीमध्ये जाऊन विरघळते आणि बेसन खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशा टाईपची जाड शेव घ्यावी कायम. मुंबई आग्रा हायवेवरती नाशिकच्या पुढे खानदेशमध्ये एंट्री घेतली की त्या पूर्ण हायवेवरती खूप सारे धाबे लागतात. तर तिथली शेवभाजी ही एक मस्ट ट्राय डिश आहे. तर तिकडे रोटी बरोबर पण शेवभाजी सर्व केली जाते. तिथे मिळणारी दुधातील शेवभाजी ही देखील शेवभाजीचा एक सौम्य प्रकार आहे. तुम्ही ती देखील ट्राय करू शकता. फायनल सर्विंगसाठी आपण हे एकदा जरा गरम करूया छानपैकी. थोडीशी उकळी आली की त्यामध्ये ॲड करूया शेव. मस्तपैकी असे छान परतून घेऊ. मस्तपैकी शेव जी आहे ह्यामध्ये मर्ज झाली छानपैकी आणि थोडंसं अजून ग्रेव्हीने तेल सोडलं की यामध्ये ॲड करूया कोथिंबीर.
फायनली एकदम छान असं मिक्स केलंय आणि आपण हे आता सर्व करू भाकरी बरोबर, एकदम धाबा स्टाईल. थोडा वेळ का होईना ही जी शेव आहे या ग्रेव्हीमध्ये थोडीशी परतून घ्या, म्हणजे एकमेकांचे फ्लेवर्स छान असे मिक्स होतात आणि आपल्याला एकदम भारी चव मिळते. तर तयार आहे खानदेशी शेवभाजी धाबा स्टाईल. एन्जॉय. तर आज आपण बघितली रेसिपी शेवभाजीची. माझ्या स्टाईलने शेवभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चमचमीत जेवणाचे जर तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला नक्की आवडेल. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. टिल देन बाय बाय.